हॅलो बाबा. हॅलो ईशा. अगं कुठे आहेस बाळा तू? मी ऑफिस मध्ये. अच्छा, म्हणजे आज दिवसभर तुला बाहेरचं काहीच काम नाही, ऑफिस मध्येच थांबणार आहेस ना? हो बाबा, ऑफिस मध्येच आहे. बर, कशी आहेस बाळा तू आता? हो बाबा, मी बरी आहे. असं का विचारताय? ना ग, बऱ्याच दिवसांनी ऑफिसला गेलीस ना म्हणून विचारलं. बाबा तुम्हाला माहितीये, मला बघून इथे सगळे खूप खुश झाले. वा वा वा. बर, घरी कधी येणार आहेस? ऑफिस संपलं की येते. आणि कशी येशील? रिक्षा किंवा बसने. हा. सुट्टे पैसे आहेत ना तुझ्याजवळ? आहेत बाबा. छान छान. ईशा बाळा, दुपारचा डबा मीच खाणार आहे, एकटी. छान छान. तुम्ही सांगितलेले सगळे नियम मला लक्षात आहेत. कसं आहे ना बाळा, आपली परिस्थिती ओळखून आपण वागलेलं बरं ग, म्हणून सांगितलं. हो बाबा, आणि घरी येताना पण मी माझीच येईन, आणि कोणी लिफ्ट दिली तर नाही घेणार, ठीक आहे? होय. काय आहे, आपल्याला ज्या गोष्टींची सवय आहे ना त्याच गोष्टी करायच्या आपण. कसं आहे, अशा मोठ्या मोठ्या आलिशान गाडींमधून आपण फिरणार आहोत का कधी? नको त्या गोष्टींची सवय लागायला नको ना, म्हणून सांगितलं बाबू. हो बाबा, बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, वेळेत घरी ये, मी वाट बघतो हा तुझी. हो, येते. तू ईशा निमकरला नोकरीवर का घेतलंस? हे सगळं प्रकरण संपलं होतं ना? तिनं आपणहून नोकरी सोडली होती, बरोबर? तुला एक प्रश्न विचारू का? म्हणजे हा प्रश्न मी मायराला सुद्धा विचारला, म्हणून तुलाही विचारतोय. काय प्रॉब्लेम आहे तुला ईशाशी? ती तुझ्यासाठी अजिबात योग्य नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. का? कारण ती तुझ्या नाही, तुझ्या पैशांच्या प्रेमात आहे. FM, हस हस. हस ना, हस हस जोरात. अरे झेंडे सरांनी विनोद केला आता, हस जोरात. तुला विनोदच वाटणार रे, कारण तुझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी आहे. तुला दिसणारच नाही तिची पैशाची हाव. मी तुला सांगू एक गोष्ट. आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो, त्या रिक्षातल्या प्रवासापासून ते आजपर्यंत, जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा तेव्हा सगळा खर्च ईशाने केला. मला एकही रुपया खर्च करावा लागला नाही. आणि तू असं म्हणतोस की तिचं माझ्या पैशावर डोळा आहे. काय विनोद केलास रे? हा, हो. हे जे बारीक सारीक चुटूक पुटूक खर्च आहेत ना, ही तिची तुझ्यावर केलेली इन्व्हेस्टमेंट आहे विक्रांत. हे जरा ध्यानात घे तू. लग्न झाल्यावर कशाला ती लावेल पर्सला हात? मग आहे ना सगळं फुकट. काय बोलतोयस तू झेंडे? मला वाटतं तू ना दुसऱ्या कोणाचा तरी विचार करायला पाहिजे. म्हणजे अशी व्यक्ती जी तुझ्यासाठी अतिशय योग्य आहे. म्हणजे वय, समंजसपणा, कामातली हुशारी, परिस्थितीतली बरोबरी, सर्व दृष्टीने तुझ्यासाठी योग्य असणारी व्यक्ती कोण आहे माहित आहे? तर ती आहे मायरा. तुला लग्नच करायचं नाही विक्रांत, मग तू मायराचा का नाही विचार करत? कारण मी इतक्या वर्षात तिच्याकडे तशा दृष्टीने कधीच पाहिलं नाही. आणि तू ईशाकडे त्या दृष्टीने पाहिलंस? हो. काय रे तिच्यामध्ये नेमकं? ते शब्दात नाही सांगता येणार. हे सगळे तुमचे रोमॅन्टिक फालतू विचार. शब्दात सांगता येणार नाही म्हणे. सांगता यायला पाहिजे विक्रांत. नाही सांगता येणार. ते शब्दात जरी सांगता आलं नाही तरी सुद्धा ते चेहऱ्यावरती दिसतं. त्यालाच भावना असं म्हणतात. त्या काठोकाठ भरून आलेल्या असतात आणि त्यालाच प्रेम असं म्हणतात. हे तू काय बोलतोयस ना मला काहीही कळत नाही. जाऊ दे. पण
तुमच्या दोघांमध्ये कसलीही बरोबरी नाही. त्याचं तू काय करशील? असा विचार करून हिशोब करून व्यवहार करता येतो झेंडे, प्रेम नाही. जाऊ दे, तुला काय कळणार? तू कधी कोणावर प्रेम केलंस तर तुला या गोष्टी कळतील. नाही नाही नाही, नको. मला असलं वेड्यासारखं वागायचंच नाही. लक्षात ठेव, हे फक्त आकर्षण आहे. विक्रांत, मी जर तुझ्या ठिकाणी असतो ना तर मी नक्की मायराचा विचार केला असता. मी नसतं केला आणि करणारे नाही, कारण माझ्यासाठी मायरा कुठल्याच दृष्टीने योग्य नाही. वा, मायरा तुझ्यासाठी योग्य नाही. हम्म. आणि जी पोरगी तुझ्या जीवाचीही पर्वा करत नाही ती तुझ्यासाठी योग्य आहे. वा. तू काय बोलतोस तुझं तुला कळतंय का? हे बघ विक्रांत, अरे तिने मला वचन दिलं होतं तुला न भेटण्याचं, तुझ्यापासून दूर राहायचं, कारण जालिंदर पासून तुझ्या जीवाला धोका आहे. पण बघ, तू नुसतं बोलवलंस तर ऑफिसमध्ये लगेच हजर. हे बघ, ईशाला माझ्याबद्दल किती काळजी आहे मला कोणासमोर प्रूव्ह करण्याची गरज नाही. पण तिचं स्वप्न फक्त करोडोंची मालकीण होण्याचं आहे हे मी सिद्ध करून दाखवलं. तर मी सिद्ध करून दाखवतो तिचं खरं रूप, आणि हेही सिद्ध करून दाखवतो की मायराजींचं तुझ्यावर किती प्रेम आहे. लाव पैसे. हर्षे, बघूया. आणि मी जिंकलो तर? तू म्हणशील ते. आपल्या गावाकडच्या लग्नात हायदोस नाचायचंच ना, तसं नाचायचंच माझ्या आणि ईशाच्या लग्नात. मी जिंकलो तर? 100%. पण तू जिंकलास तर, आणि मी जिंकलो तर? तर काय? तर तुला ईशा निमकरचा विचार तुझ्या डोक्यातून कायमचा काढावा लागेल. कायमचा. मान्य? असं कधीच होणार नाही. हा जो तुझा आत्मविश्वास आहे ना, हा किती फोल आहे ना हे मी तुला दाखवून देईन. बघ तू. नाही, होऊन जाऊ दे मुकाबला. मायरा विरुद्ध ईशा. झेंडे, तुम्ही बेट लावलीत? मायराजी, तुम्ही माझं सगळं ऐकून घेण्याच्या अगोदरच अपसेट होत आहे. अपसेट नाही हो तर काय करू मी झेंडे? सरांना वाटतं की मी त्यांच्या योग्य नाहीये. मग कोणती ईशा योग्य आहे? आणि त्याबद्दल तुम्ही बेट लावलीत? आय कांट बिलीव्ह दिस. आय जस्ट कांट बिलीव्ह इट. मायराजी, हे बघा, ही बेट मी का लावले ना हे तुम्ही जरा समजून घ्या प्लीज. झेंडे, आर यू सिरियस? हा, एक मिनिट थांबा. मायराजी, हे काय सांगा सांगा. ही पर्स आहे माझी झेंडे. हा, ही पर्स तुम्हाला आवडली, ही तुम्हाला हवीच आहे. पण मला माहित आहे की पर्स आतून फाटली. हिचं लेदर आहे ना ते कमी प्रतीचं आहे. 7,000ची पर्स आहे ही. गेट अ लाईफ झेंडे. मायराजी, मी समजा असं म्हणालो. समजा. ओके. हा, तर हे लेदर कमी प्रतीचं आहे आणि मला असं वाटतंय की तुम्ही ही पर्स घेऊ नये. तर मला सांगा आता मी काय करायला पाहिजे? मग तुम्ही मला सांगाल की मायराजी ही पर्स घेऊ नका, इट इज नॉट वर्थ इट. तुम्ही मायराजी आहात, तुम्ही माझं थोडंच ऐकाल? नाही म्हणजे तुम्ही माझं नाही ऐकलं आणि तुम्ही मला म्हणालात की झेंडे मला ही पर्स आवडले, मी ती घेणारच आहे. तर मग मी आता काय करायचं मला सांगा. मग तुम्ही मला सांगाल किंवा दाखवाल की ही पर्स कशी आतून फाटलेली आहे, हिचं लेदर सुद्धा खराब आहे अँड इट इज नॉट वर्थ इट. परफेक्ट, एकदम परफेक्ट बोलला तुम्ही. मला हेच हवंय आणि म्हणून मी बेट लावले. आता माझं काय काम आहे मायराजी मला सांगा. सरांना हे सांगणं की ईशा निमकर त्यांच्यासाठी कशी योग्य नाही ते. कळलं? आता तुम्ही बघाच मायराजी की हा विलास झेंडे काय काय करतोय ते. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन येतं ना तुला? हो,
तुझ्या आयडियाचं पण ना PPT करायची सवय लाव ईशा स्वतःला. इट विल हेल्प यू. ओके. फोन. हॅलो. ईशा, जरा केबिन मध्ये. ओके सर. सर येऊ. ये. बस. ईशा, मला जरा तुझ्याशी सविस्तर बोलायचं. काय म्हणजे कशाबद्दल? तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल? तुझ्याबद्दल. तू तू खूप हुशार आहेस. ईशा, म्हणजे? तू ते मला मध्ये एक दिलं होतंस काहीतरी भरायला. सर स्लॅम बुक. स्लॅम बुक. त्याच्यात तू माझ्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी मला विचारलास. माझी आवडती जागा, आवडता पदार्थ, आवडता अमुक, आवडतं तमुक, या माझ्या सगळ्या गोष्टींबद्दल तू मला त्याच्यात विचारलास. राईट? म्हणजे मित्रमैत्रिणींमध्ये असं करतात, म्हणजे आम्ही तरी करतो. मला नसेल आवडलं तर आय एम सॉरी. सॉरी कशासाठी? म्हणजे तू माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यास. तुझं काय? सर विचारून तर बघा. सर. ओके. वेल, ईशा, आयुष्याकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत? बापरे, किती जड प्रश्न विचारलात. उत्तर दे. काहीच नकोय. म्हणजे? म्हणजे आयुष्याकडून काहीच अपेक्षा ठेवायचं नाही असं मी ठरवलं. पण इतर मुलींच्या तर भरपूर अपेक्षा असतात. पैसा, परदेश प्रवास, नोकरी, मोठं घर वगैरे वगैरे वगैरे. सर आपलं आयुष्य आपल्याला ऑलरेडी खूप काही देत असतं. बघा ना, किती सुंदर आहे आपलं आयुष्य. मग जास्तीची अपेक्षा कशाला करायची? ती करून आपण आपलंच आयुष्य अडचणीत आणतो सर. बापरे, फारच जड उत्तर दिलंस तू. तुम्हाला माहितीये, माझे बाबा नेहमी म्हणतात की जिसकी जरूरतें कम है उसके जमीर में दम है. वाह. आपल्याला आपल्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवायचा असतो. तर तुम्हाला आठवतंय आपण पाणीपुरी खायला गेलो होतो तेव्हा केवढी मज्जा आली होती. तर अपेक्षा ठेवल्या की त्या पूर्ण होण्याची वाट बघत बसायची आणि त्या नाही पूर्ण झाल्या की आपल्या आयुष्याला दोष देत बसायचा. हे असं करायला नाही आवडत मला. पण तुझ्या काहीतरी अपेक्षा असते, काही आयुष्यात ध्येय असेल, अम्बिशन असेल. आहे ना. काय? मला माझा एक छोटा सुखी संसार हवा. छोटासा का? म्हणजे चाळीतल्या छोट्याशा घरातनं मोठ्या घरात राहायला जावं असं स्वप्न नाही तुझं? म्हणजे सुखी संसार एखाद्या मोठ्या घरात असं नाही वाटत? नाही सर, माझ्यावर प्रेम करणारी, माझी काळजी घेणारी, माझ्याबरोबर कायम असणारी अशी व्यक्ती हवी आहे मला. आणि सर ती व्यक्ती असेल ना तर
छोटं घर काय मोठं घर काय, चाळ बंगला, कशानेच फरक नाही पडणार मला. त्या व्यक्तीबरोबर वेळ पडली तर फुटपाथवर राहायलाही तयार आहे मी. सर का हसलात? झेंडेची आठवण आली मला. हे सगळं ऐकायला त्यांनी आता इथे असायला हवं होतं. ठीक आहे, तू जा तुझ्या कामाला. हो सर. एक मिनिट. तुझ्या गालावरती काहीतरी लागलं का? थांब थांब थांब. सर काय करतेस? विश मागते. हं? सर पापणीचा केस मनगटावर ठेवायचा आणि डोळे मिटून मनातली इच्छा मागायची आणि मग फुंकर मारायची. असं म्हणतात की ती इच्छा देवापर्यंत पोचते आणि पूर्ण सुद्धा होते. काय मागितलंस? दुसरं काय मागणार मी सर? माझं सुखी संसाराचं स्वप्न पूर्ण होऊ दे. ईशा, आज आपण तुझ्या TTMM नी जाऊया. वा चालेल. हॅलो. हा 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 करतो फोन. ईशा मॅडम, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही निघा. ओके, बाय बाय. मी तुम्हाला बोललो होतो ईशा मॅडम, तुम्ही सरांना भेटू नका म्हणून. पण सरांनीच भेटायला सांगितलं. हो तेच तेच. आता सरांनीच तुम्हाला बोलवणार असणार, मला आयडिया आहे त्याची. सरांना तुम्हाला परत परत भेटावं असं वाटतंय, त्याला तुम्ही तरी काय करणार? नाही, सर पण माझ्याशी बोलले. सर नाही, तुम्ही राग येऊ देऊ नका ईशा मॅडम, पण तुम्ही असं बसनं येता जाता रिक्षाने शेअरिंग मध्ये सपना मॅडम बरोबर. पण आम्ही TTMM करतो. तेच TTMM. मला सांगा, जमीन आणि आकाशामध्ये किती अंतर आहे? म्हणजे असं मोजता नाही येणार. साधारण तितकंच अंतर आहे तुमच्या आणि विक्रांत सरांमध्ये. सर रोज आलिशान गाडीतून फिरतात, राहतात मोठ्या फ्लॅटमध्ये, आणि शिवाय कर्जतला एक मोठा बंगला आहे. म्हणजे ईशा मॅडम, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण तुमची परिस्थिती साधी आहे, त्याला तुम्ही तरी काय करणार? आता हे अंतर मिटवणं तसं कठीण आहे, तर एक प्रयत्न म्हणून सरांनी हे दिलंय. ही कसली किल्ली आहे? सरांनी मला सांगितलंय की तुम्हाला मोठ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट करायला. काय? हो, म्हणजे मीच सरांना म्हणालो की आपण ही किल्ली ईशा मॅडमला देऊया, म्हणजे एकदा त्यांची तयारी झाली की मग त्या जातील फ्लॅटमध्ये राहायला. बरोबर ना? पण सर मला असं काहीच नाही म्हणाले. ईशा मॅडम, तुम्ही अजून सरांना पुरेसं ओळखलेलं नाही. ऑफिसमध्ये नाही का सर सांगत होते ते मोठं स्वप्न, घर, याचाच हा भाग समजा. हो पण हे बघा, हा पत्ता घ्या आणि तुम्ही नवीन घरामध्ये राहायला जा. ठीक आहे? माझ्यासाठी कुणीतरी थांबलंय, मला अर्जंट जायचंय.